नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांना आंदोलन करून निवेदन देण्यात आले। तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतातील तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे। त्यासाठी सरकारने हेक्टरी 50,000 इतकी आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना थोडीफार मदत मिळेल। सततच्या पावसामुळे जमिनी पडत आहेत। गोरगरिबांचे घराचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतामधील विहिरी पूर्ण प्रमाणात खचले आहेत। यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई सरसकट जाहीर करावी। महसूल व कृषी विभागांनी अतिवृष्टीचे केलेले पंचनामे पीक विमा कंपनीने गृहीत धरून पीक विमा मंजूर करावा। महाविकास आघाडी सरकार असताना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन रक्कम जाहीर केली होती, ती तात्काळ देण्यात यावी। या मागणीसाठी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल धवसे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक भगत, निशू जाधव, सुनील शिरभाते, डॉक्टर संजय जेवडे, फिरोज खान, गजानन मारोटकर, अशोक देत, हरुण भाई, सचिन रिठे, मंगेश जोगे, विक्रम झाडे, आशिष शिरभाते, मोरेश्वर दिवटे, पंकज सोळंके, अतुल दुधे ही मंडळी यावेळी उपस्थित होती। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।